बऱ्याच स्त्रीच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्ट जी असतात ती मागे सुटलेली असते. तर माझ्या पण आयुष्यामध्ये अशीच एक गोष्ट जी आहे तर ती मला खूप वर्षापासून करायची होती. फायनली ती आता मी पूर्ण करते. तर आज माझा बी ए थर्ड इयरचा लास्ट पेपर होता आणि जी माझ्या इतक्या वर्षापासून मनामध्ये होतं की करायचं आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट, तर ते शेवटी पूर्णत्वास जाणवतं. आणि आज लास्ट पेपर होता. तर सकाळी उठले होते मी अभ्यास करायला लवकर, कारण दिवसभर पेपरमधून यायचं आणि बाकी घरातलं सगळं आवरायचं, त्यामुळे अजिबात वेळ मिळत नाही अभ्यासासाठी. आणि मग सकाळी थोडं शांतता असते, त्यामुळे एक तासभर अभ्यास केला, सकाळी वाचन केलं की ते छान असं म्हणजे लक्षात राहतं. त्यामुळे सकाळी अभ्यास केला, वाचन केलं, सगळं घरातलं वगैरे आवरलं. आणि राहुल मला सोडायला आले होते आज कॉलेजवरती. शेवटचा पेपर होता म्हणून चांगलं वाटत तर होतंच, पण थोडंसं वाईट पण वाटत होतं, कारण आता 3 वर्षापासूनच्या ज्या नवीन ओळखी झाल्या, नवीन मैत्रिणी झालेल्या, तर त्या आता पुन्हा दिसणार नव्हत्या. कारण आता BA झाल्यानंतर पुन्हा आता या आपल्या आपल्या मार्गाला जाणार आणि पुन्हा भेट होईल न होईल, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटत होतं खूप. पेपर सुटला आणि त्यानंतर माझी मैत्रीण आणि मी महाद्वार रोडला गेलो, कारण त्याला थोडीशी खरेदी करायची होती. तिची खरेदी करत करत दिवस कसा निघून गेला कळालंसुद्धा नाही. संध्याकाळ होत आली आणि एकत्र असलो ना मैत्रिणी की टायमाचं अजिबात भान राहत नाही. संध्याकाळ होत आली आणि संध्याकाळी मग मी घरी आले. संध्याकाळच्या भाजीला शेवग्याचा पाला जो आहे तो मी काढत होते, कारण मृग नक्षत्र सुरू झालेलं आणि मृग नक्षत्र सुरू झालं की पावसाळा सुरू होतो आणि यावेळेला शेवग्याच्या पाल्याची भाजी करतात, जी खूप पौष्टिक असते. तर मी सुद्धा भाजी आमच्या पाठीमागे जे आहे तर ते झाड लावलं मम्मीने गेल्या वर्षी, तर त्याचीच भाजी काढली आणि आज संध्याकाळी तीच भाजी मी करणार होते. सगळ्यात पालेभाज्या ज्या आहेत ना त्या पौष्टिक असतात आणि ही पालेभाजी ना इतकी पौष्टिक असते की आता बाजारामध्ये हीच पालेभाजी जी आहे तर ती मोरिंगा पावडर म्हणून मिळते आणि ते इतके पैसे देऊन माणसं विकत घेतात, पण ह्याच पालेभाजीचे गुण सगळ्यांना माहिती नसतात. आणि ही भाजी खूप चवीलासुद्धा खूप छान लागते. मला तर खूप आवडते. सगळ्यात पालेभाज्या मला खूप आवडतात. ह्यामध्ये ना मिरची, कांदा आणि तुरीची डाळ आम्ही घालतो आणि खूप छान होते भाजी. यामध्ये तेल गरम करून मिरची घातली, त्यानंतर कांदा घातला, छान कांदा परतला आणि भिजवलेली तुरीची डाळ घातली आणि शेवग्याचा पाला धुवून घातला. जर जून असेल पाला तर तो उकडून घातला जातो, कारण त्यात तुरट चव जे असते ते निघून जाण्यासाठी. पण पाला जो कोवळा होता म्हणून मी काही उकडला वगैरे नव्हता. छान शिजवली आणि इतकी छान लागत होती भाजीची टेस्ट. भाकऱ्या केल्या, भाकरी आणि भाजीसोबत. भाजी खूप छान लागते. त्यानंतर संध्याकाळी आईस्क्रीम खाल्ले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.